हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशा? आज आपण ग्राफच घेणार आहोत, पण फाइंड द इंटरसेक्शन ऑफ द टू लाईन्स. दोन इक्वेशन घेतलेले आहेत, एक्स अधिक वाय बरोबर 4 आणि एक्स वजा वाय बरोबर 3. ह्या दोन इक्वेशन मधून याची एक्सची व्हॅल्यू दिली प्रत्येक ठिकाणी. आता याची व्हॅल्यू -1, एक्सची व्हॅल्यू किती आहे? -1, म्हणजे -1 -y इज इक्वल टू 3. हे -1 इकडे गेला उजव्या बाजूला, +1 -y इज इक्वल टू 3 + 1. therefore -y इज इक्वल टू +4. आता हे -y म्हणून y इज इक्वल टू -4. y ची किंमत ऑटोमॅटिकली इकडे मायनस आहे म्हणून -4. म्हणजे इथं y ची किंमत किती झाली? -4. आता एक ची किंमत 0 आहे. 0 - y इज इक्वल टू 3. 0 ला काही किंमत आहे का? नाही, म्हणून -y इज इक्वल टू 3. हे मायनस इकडे गेले उजवीकडे, y इज इक्वल टू -3 झाले. y इज इक्वल टू काय झाले? -3. आता एक ची व्हॅल्यू 3 दिली. किती दिली? 3 दिली. हे पुसून घेऊ आपण. x - y इज इक्वल टू 3. किती दिली x ची व्हॅल्यू? 3. 3 - y बरोबर 3. हे 3 अधिक आहे, मग इकडे गेले वजा. y बरोबर 3 - 3 म्हणून y बरोबर 0. शून्याला काही प्लस मायनस नसतं, म्हणून y इज इक्वल टू किती आले? 0. मग आता इथे -1 -4, इथं 0 -3 आणि इथं किती आले? 3 0. बरोबर. आता या ठिकाणी दुसरं करायचं काय? x अधिक y बरोबर 4 घेतले, तर x 0 किंमत आहे, म्हणजे 0 अधिक y बरोबर 4, म्हणजे y बरोबर किती किंमत आली? 4. y ची किंमत आली 4. झाले. आता इथं -1 आहे, x अधिक x अधिक y, समजा हे दुसरं, हे पहिलं. x अधिक y बरोबर किती आहे? 4. इथं -1 अधिक y बरोबर 4, म्हणजेच y बरोबर किती आले? हे -1 इकडे गेले तर अधिक झाले, म्हणजेच y बरोबर किती आले? 5. हे y बरोबर 5 आले. म्हणजे इथं कोऑर्डिनेट काय आले? 0 4. इथं -1 5 आणि इथं आता 2. y चा किती येईल बघा? x तिसरं 2 घेतले, 2 अधिक y बरोबर 4. y बरोबर 4 वजा 2. हे 2 वजा गेले, अधिक 2 चे वजा झाले. y बरोबर 4तून 2 गेले 2, म्हणून y बरोबर किती आले? 2. y सुद्धा किती आले? 2. म्हणजे 2 अधिक y बरोबर 4. y बरोबर 4 वजा 2, इकडे अधिक आहे, y बरोबर 2. म्हणजे इथं सुद्धा 2च आले. आता हे बिंदू आपल्याला आलेखावर स्थापन करायचे. पहिला x अधिक y घेऊ. कोणते कोऑर्डिनेट? 0 4. 0 1 चा आणि 4 y चा, म्हणजे हा इथं आला हा पॉइंट. दुसरा पॉइंट -1 5. हा -1 हा इथं 5. बरोबर. हा फार तर ए म्हणू, हा बी पॉइंट. आता 2 आणि 2
2 आणि 2 म्हणजे या ठिकाणी 2 इथे 2 हा C हे 2 आणि हे 2 0 4 हा 0 4 आहे 0 4 नंतर -1 5 हा -1 5 आणि हा कोणता आहे 2 2 x2 y2. आता इथून आपण रेषा काढू नाही का अशी बरोबर ही याच्यामधून ही रेषा काढली बरोबर. आता दुसरे पॉइंट स्थापन करायचे -1 -4 इथं -1 हे -4 ही इथं झाली -1 -4 -0 -3 x axis 0 आणि इथं -3 कुठे येईल x axis 0 -3 हा इथं 0 -3 आणि नंतर 3 0 3 y axis 0 3x म्हणजेच आता हा ही जी रेषा आहे ही अशी लाईन L आणि लाईन M these are मग इथं काय आलं 0 x axis 3 आणि y axis काय आला 0 intersection. So two line most important. We put the coordinate 0 -3 -1 -4 and here 3 0 3 आणि 0. These are the point. Okay. समजलं? These are the point. It is for the marks 4. We find out the linear equation, the value of x and y. These are the two lines. If a perfect graph is there, then we can easily calculate it. Equation is most important. Value 0 -1 2 whatever may be, 0 must be and minus sign should be there. -2 -3 0 -1 2 you like, you should take it x axis. Okay, and then find the value of y axis you will get. Thank you.